याचा मला मनापासून अतिशय आनंद आहे। कारण डॉक्टर माईंनी ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये शेतकऱ्याच्या आणि कृषी क्षेत्राच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न केले, ॲग्रिकल्चर कमिशनर असताना आणि त्यानंतरही रिटायर्ड झाल्यानंतर देखील त्यांचं योगदान कृषी क्षेत्राकरता मोठं आहे। डॉक्टर माई यांनी ॲग्रोव्हिजनमध्ये अतिशय उत्तम काम त्यांनी केलं। आम्ही सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोच, पण आजही ते किती चांगलं काम करायचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये नुकताच नर्सरीच्या संदर्भातला एक कायदा पास झाला। हा कायदा जेव्हा पास होणार होता तेव्हा माझ्या लक्षात आल्यानंतर मी ॲग्रोव्हिजनमध्ये माई साहेबांना विनंती केली की आपण एक ग्रुप तयार करू। काही पंजाबराव कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, काही अनुभवी शेतकरी म्हणून डॉक्टर माई साहेबांनी 4-5 मिटिंगा घेतल्या आणि त्यानंतर महाराष्ट्राचे ॲग्रिकल्चर सेक्रेटरी आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना घेऊन आम्ही 2 तासाची मिटिंग घेतली आणि प्रत्येक कलमावर काय दुरुस्ती केली पाहिजे जी शेतकऱ्यांच्या हिताचं आहे ते त्यांना सुचवलं आणि डॉक्टर माईंनी सुचवलेले सगळे सूचना त्यांनी मान्य केल्या आणि नंतर तो कायदा दुरुस्त होऊन विधानमंडळात मंजूर झाला। त्यामुळे एक उत्तम कायदा महाराष्ट्राला मिळाला, याचं श्रेय डॉक्टर माईंसारख्या कृषी तज्ज्ञाला आहे। असे अनेक उदाहरणं मला सांगता येतील की एखाद्या माणसाने निवृत्त झाल्यानंतर तो समाजाकरता किती उपयोगी ठरू शकतो याचं उत्तम उदाहरण डॉक्टर माई आहेत। आणि मला अतिशय आनंद आहे की जवळपास गेल्या आता 20 वर्ष होत आली ॲग्रोव्हिजनच्या रूपाने आम्ही काम करतोय आणि आता आधीच्या काळामध्ये तर फारच प्रतिकूल परिस्थिती होती, पण आता आमचा स्वतःचं जवळपास 100 कोटी रुपयाचा प्रकल्प आता पूर्णत्वाला आला आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी क्षेत्राचा अभ्यास करून आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे कार्यक्षम करता येईल, त्यांना शेतीत यश कसं मिळेल याचा विचार करून आम्ही नेहमी ज्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो ते प्रतिष्ठान म्हणजे हे श्री राजेंद्र पवार यांचं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आहे। आणि याच्यामध्ये खरं म्हणजे हा मोठा विषय आहे की शेती आणि उद्योग आणि व्यापार याची तुलनाच होऊ शकत नाही। कारण उद्योग आणि व्यापारामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये, कमी श्रमामध्ये जास्त प्रॉफिट आहे आणि शेतीमध्ये परिश्रम करून देखील प्रॉफिट मिळण्याची शक्यताही कमी आहे आणि त्याचबरोबर अनेक प्रतिकूल अडचणी आहेत। मग त्यातून मुद्दा असा निर्माण होतो की काय शेतीवर आपण या सगळ्या समस्यांवर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो का? तर माझं असं मत आहे की खूप कठीण आहे, पण असंभव नाही आहे, आपण यशस्वी होऊ शकतो। पण त्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण काय काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। जर शेतीमध्ये बारामती विकास प्रतिष्ठान जे आहे, कृषी विकास प्रतिष्ठान, त्याच्यामध्ये मला आत्ताच मी पालखी मार्गाचा दौरा केला आणि पुण्यापासून सुरुवात करून पूर्ण इंदापूरवरून पुन्हा बारामती बायपासवरून पूर्ण कंप्लीट करत व नंतर मग हेलिकॉप्टरने पुण्याला वापस आलो। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बारामतीची जी जमीन आहे ती बहुसंख्य गोटाड जमीन आहे, माळरान फार कमी आहे। थोडी जमीन जी चांगली आहे त्याची लेवल कमी आहे, तिथलं एअरपोर्ट तर दगडाचंच आहे पूर्ण। म्हणजे अशा प्रतिकूल आपल्या विदर्भातली जमीन ही कितीतरी पटीने त्या जमिनीपेक्षा चांगली आहे, पण त्या ठिकाणी त्यांनी हे यशस्वी करून दाखवलं। याचं कारण त्यांनी वैज्ञानिक दृष्ट्या त्या ठिकाणी यशस्वी प्रयोग करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं। जर शेतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा असेल तर जमिनीचा विचार केला पाहिजे। माती परीक्षण हे सगळ्यात आवश्यक आहे आणि माती परीक्षण झाल्यानंतर
मग आपल्याला महत्वाची गरज आहे ती म्हणजे पाण्याची. आणि पाण्यामध्ये गिरीश भाऊ गेल्या अनेक वर्षापासून, अण्णा मोहन धारिया होते तेव्हापासून पाणी अडवा, पाणी जिरवा खूप अनेक प्रचार आपण करतो, पण तरी पण लोकांच्या लक्षात नाही येत. आपण याचं महत्व लोकांना समजून सांगण्यामध्ये कदाचित कमी पडत असू. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबणाऱ्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. हे फार कठीण काम नाही आहे, परंतु अजूनही ओनरशिप घेऊन काम करण्याकरता जेवढं सहकार्य आपल्याला सगळ्या क्षेत्रातून मिळायला पाहिजे ते एवढ्या आत्महत्या होऊनही पण मिळत नाही. याचं कारण आपण पाण्याचं महत्व अजूनपर्यंत कदाचित लोकांना समजवण्यामध्ये कमी पडलं. परवा प्रतापराव जाधव माझ्याकडे आले होते. बुलढाणा जिल्ह्यातले मंत्री आहेत केंद्रात. तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास आता विदर्भात 1700 तलाव बांधले फुकट. पंजाबराव कृषी विद्यापीठही 36 तलाव बांधले, यांच्याकडे 9 तलाव बांधले. आणि त्याचं सूत्र असं होतं की आम्हीच माती काढायचो आणि ती रस्त्यात वापरायचो आणि कॉन्ट्रॅक्टरनं फुकट करून घ्यायचो. तर जिथे कामं सुरू होती तिथे तलाव बांधले आणि जे तलाव होते त्या तलावाची माती काढली, डॅम होते त्याची माती काढली आणि बघता बघता वॉटर कॉन्झर्वेशनचं काम त्याच पैशातून झालं. तर बुलढाण्याच्या अजिंठा या भागात 17,000 लोक धनगर समाजाचे मायग्रेट होत होते. उन्हाळ्यात पाणी मिळत नव्हतं, पण यावेळी स्थिती अशी आहे की तिथे आता पूर्ण पाण्याची लेवल वाढली आणि 2-2 मक्याचे पिकं, काहींनी 3 पिकं घेतली आणि आज तिथली परिस्थिती बदलली असं प्रतापराव जाधव यांनी मला सांगितलं. त्यामुळे जमिनीच्या परीक्षणानंतर मग पाणी आणि पाणी उपलब्ध करत असताना सगळ्यांना सिंचनाचं पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. तर जलसंवर्धन करणं, विहीर बांधणं आणि विहिरीवर सोलर पंप लावणं, कारण वीज मिळाली पाहिजे. ती कधी येते आणि कधी जाते. आपल्या शहरात ठीक आहे वीज मिळते, पण गावातली स्थिती तशी नाही आहे. पटकन येते आणि पटकन जाते. त्याच्यामुळे आपल्याला सोलरच्या आधारावर कमीत कमी 7-8 जर विजेचा पुरवठा झाला तर पाणी आणि मिळालेल्या पाण्याचा ड्रीपद्वारे उपयोग आणि त्याकरता उत्तम बीज, उत्तम कलमा आणि मग त्याकरता वापरणारी जी खतं असतील ती त्याचा द्रोणमधून स्प्रेइंग. आता हे सगळं जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केल्यावर आपण एकरी उत्पन्न वाढवू शकतो. आपल्याकडे शेतकरी आहे. मला वाटते कडूसाहेब दिसले ते मला, आहे ना तिथे, हा उभे राहा तुम्ही. हे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. आता आपण यांच्या मार्गदर्शनाखाली पवारांच्या बसा आम्ही संत्र्याकरता AI लावायचा कार्यक्रम हातात घेतला. आणि मी जेव्हा ब्राझीलला, आपलं व्हॅलेन्शियाला म्हणजे स्पेनला गेलो तेव्हा एका एकरात 340 संत्र्याची झाडं आणि आपल्याकडे संत्र्याची झाडं ही एका एकरात 100. आणि मी जेव्हा लॉ कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा बगीचा लावला, पण ज्ञानाचा अभाव असल्यामुळे मला सांगितलं सगळ्यांनी की चुनखडी जमिनीत लावा. मी म्हटलं तुम्हाला कळत नाही, हवे काळीत लावा, चांगलं पीक येईल. आणि काळीत लावला आणि 20 वर्षांनी जमीन बगीचा तोडला. म्हणजे काही बरोबर आला नाही, कारण माझं लावण्यातच चूक झाली. ती जमिनीचं परीक्षणही केलं नाही. आणि आता तिथे एका एकरामध्ये 25 ते 30 टन 340 झाडं आहे. आपल्या इथेच ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये पंचबाईंनी इस्रायलच्या संत्र्यावर अभ्यास केला. तिथे कमीत कमी 300 जवळपास झाडं आहेत. त्यांचंही पण उत्पन्न 25 ते 30 टनापर्यंत जातं आणि आपल्या विदर्भात 3 ते 5 टन येतं. कडू साहेबांना मी याकरता उभं केलं की यांनी 18 टन, बरोबर ना कडू साहेब, 18 टन एकरी संत्र्याचं उत्पन्न काढलं. म्हणजे आपल्याकडे काढण्याची क्षमता आहे, पण आपल्याला टेक्नॉलॉजी माहिती नाही, तंत्रज्ञान माहिती नाही आहे, विज्ञान माहिती नाही आहे. आणि हेच राजेंद्र पवार साहेबांनी केलं. त्यातला पहिला प्रयोग जो होता, ज्याला मला जाण्याची संधी मिळाली, की आपल्या इथे देशी गाय 2 लिटर दूध देते आणि आपल्या इथे आपण गोरक्षण चालवतो. आता आपल्या इथे धंतोलीमध्ये गोरवणे 2000 गायी आहे. लोक दान धर्म करतात. आता खरं म्हणजे गायीमध्ये मी नाही म्हणतो की वेस्टमध्ये जर व्हॅल्यू क्रिएट झाली तर वेस्टची किंमत आपोआप वाढते. त्यावेळी
ब्राझीलमध्ये आपल्या इथली जी गाय गेली गीर जातीची 1952ला, ती तिथे 60 लिटर दूध देते आणि तिचा जो बूल होता त्याचं टोरॅन्डो काहीतरी नाव होतं, त्याच्यातलं त्याचं काहीतरी सेमेस काढून आपण भारतात आणून आपल्या 2 लिटरच्या गाईला जेव्हा इंजेक्ट केलं तेव्हा जी गोरी झाली ती 12 लिटरची झाली. पण त्याच्या पुढे तंत्रज्ञान गेलं. जसं टेस्ट ट्यूब बेबी आहे तसं टेस्ट ट्यूब गोरी, एम्ब्रिओ ट्रान्सफर, आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर करून गायी जर आपण तयार केल्या आणि प्रत्येक देशी गाय ही जर 25-25, 30-30 लिटरची झाली तर कशाला शेतकरी आत्महत्या करणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा देशात फक्त 3च ठिकाणी हे सेंटर उघडले. एक उघडलं सांगलीला चितळे डेअरीचं, शरद पवार साहेबांनी मीच त्याचं उद्घाटन केलं. दुसरं शरद पवार साहेब तिकडे राजेंद्र पवार साहेबांनी ते हे बारामतीला केलं, त्याचे उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली. आणि तिसरं व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत आपण उघडलं नागपूरला, त्याचे उद्घाटन करायची संधी मिळाली. आणि आपण प्रयत्न करून आलो. त्या विदर्भात 50,000 गायी झाल्या पाहिजेत त्या, पण बोथट आहे इथले नेते आणि नेते जनताही आहे बोथट. मला काही भीती वाटत नाही बोलायला, कारण खरं बोलणं कोणीतरी केलं पाहिजे. ही डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, प्राथमिक शाळा, शिक्षकाचा पगार अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आधी, मोठे एक्सपर्ट आहे याच्यात, डाव्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्या लावण्यात. भंडारा जिल्ह्यांनी रेकॉर्ड केला होता की याच्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शाळा आणि सगळ्यात घोटाळे जास्त चंद्रपूर भंडारा जिल्ह्यात झाले, मी जेव्हा आमदार होतो तेव्हा. म्हणजे याच्यात आपल्याला या कामामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे 15-15, 20 लिटरची देशी गाय तयार झाली तर मला असं वाटतं की आपल्या इथला एकही शेतकरी आत्महत्या नाही करत. पण तंत्रज्ञान आत्मसात करण्यामध्ये, ट्रान्सफॉर्मेशन होण्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं. आणि त्याच्या बाबतीमधलं दोन्ही म्हणजे आम्ही एआयचं आणि हे विशेषतः गायीच्या विषयातलं तंत्रज्ञान, याच्या बाबतीत अतिशय चांगलं काम बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठाननी केलेलं आहे. आणि त्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी केलं तर नक्की याच्यात यशस्वी हो. राजेंद्र पवार जसं काम करतात तसं प्रतापराव पवारही पण त्यांच्या या वयात देखील सातत्याने या कामाच्या मागे आहेत. एआय मध्ये सातत्याने मागे आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता या सगळ्या याच्यामध्ये हा प्रयत्न आहे ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून की कमीत कमी 1000 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी एआय लावायचा आहे आणि कमीत कमी 5000 शेतकऱ्यांनी ऊसामध्ये एआय लावायचा आहे. एआय तंत्रज्ञानाचा उपयोग असा आहे की आपला पाण्याचा खर्च 50%, खताचा खर्च, औषधाचा खर्च 50%, 8 दिवसांनी कोणता रोग येणार आहे ते आपल्याला कळतं. आता माझ्याकडे एआय लागला आहे आणि यांच्याच मदतीने मी मदत घेऊन सगळं मिळतं. तर त्या विज्ञान केंद्रातून माझ्या शेतातला सॅटेलाइटनी, अमेरिकन सॅटेलाइट फोटो काढून माझ्याकडे मला कळवतात की आता तुम्हाला पाण्याची गरज आहे, मागच्या भागात पाणी पोहोचलेलं नाही आहे, आता हे खत द्यायचं आहे, आता हे औषध द्यायचं आहे. तर आपल्या इथे ऊसाची एसओपी तयार झाली, त्यांचीच होती. तुरीची एसओपी तयार झाली. आपण मग संत्र्याची एसओपी तयार केली. घोष साहेबांना मी म्हटलं तुम्ही मदत करा. आणि आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठातल्या त्यांनी आणि काही चांगल्या शेतकऱ्यांनी मिळून आपण संत्र्याची एसओपी तयार केली. आणि बारामती विज्ञान केंद्र त्यांनी 5-7 कार्यक्रम घेतले. आणि माझ्या नंतर लक्षात आलं की आपण फुकटचं कोणाला काही दिलं तर महत्व नाही राहत. ते एक कार्यक्रम जेव्हा आम्ही केला, ज्याला राजेंद्र पवार साहेब आले होते, माई साहेबांनी, आम्ही 250 रुपये तिकीट लावलं. मी म्हणलं हे फुकटे लोक नको यायला, खाया पिया कुछ नाही. पॉलिटिकल पार्टीमध्ये आम्ही भाषण देतो आणि ते खूप हजारोनी लोक येतात. कोणी पुट्टे बोंबलत असतात, कोणी चहाची वेळ असतात. मी म्हणले हे बाडोत्री लोक नको, आपण जुनैन लोक जे येतील ते येतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 650 लोक आले पैसे भरून. आम्ही त्यांच्याकडनं भले पैसे घेतले, तेव्हा जास्त खर्च केले, पण मी म्हटलं तेव्हा जाणीव होते की आपण पैसे देऊन शिकतोय. आणि मग आज त्या याचा अंमल आम्ही करतोय. मला पूर्ण विश्वास आहे की आपण जर जीवामृत देखील ड्रोनमधून मारलं किंवा आता नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत किंवा आपले निराळे औषधं देखील ड्रोनने मारले तरी मोठा उपयोग आहे. आपण उसाला 4 पोते खतं देतो,
त्याच्याऐवजी आपण 2 बाटल्यांमध्ये काम करू, 2 का 3 बाटल्यात काम करू शकतो. कारण आपण जेव्हा खत फेकतो केमिकल फर्टिलायझर 75% वाया जातं, 25% प्लांटला जातं, आणि द्रोणमधून जेव्हा स्प्रेइंग करतो तेव्हा 25% वाया जातं, 75% प्लांटला जातं. पण हे सगळं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांना ट्रेनिंग करणं, त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, याचं अतिशय इफेक्टिव्ह काम करणारं उत्तम उदाहरण हे राजेंद्र पवार आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आहे. खरं म्हणजे आपल्याला विशेषतः विदर्भातलं चित्र बदलवण्याकरता अशा यशस्वी प्रयोगाचं अनुकरण करण्याची गरज आहे. एकीकडे उत्पादन खर्चच आपण कमी केला आणि उत्पादन वाढवलं, आणि उत्पादन वाढवल्यानंतर मग मार्केटिंग आणि प्रोसेसिंग आहे ते महत्वाचे आहेत. पण पहिले आपलं उत्पादन, तर आज आपण संत्रा तयार करतो, 80% संत्रा आपण चांगल्या मार्केटमध्ये विकूच शकत नाही. जेव्हा आम्ही स्पेनमध्ये पाहिलं तिथला संत्रा ट्रकमध्ये नेतच नाही, सगळा पॅकेजिंगमध्ये आहे. 1 डझन तो सगळा स्टोअरमध्ये जातो. याचं कारण एका क्वालिटीचा संत्रा आहे. याचं कारण आपल्याकडे तांत्रिकदृष्ट्या आपल्याकडे काही सुधारणा करण्याची गरज आहे, आणि ती जी गरज आहे ती लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये बारामती कृषी विज्ञान केंद्रासारखा हा जो प्रयोग आहे याचं अनुकरण विदर्भात करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी विशेष रूपाने गिरीश भाऊंना आणि कृषी विकास प्रतिष्ठानालाही पण धन्यवाद देईल की त्यांनी यावेळी विशेष रूपाने राजेंद्र पवार यांचा आपण सत्कार केला. सत्कार तर उत्तम आहे. गिरीश भाऊ खूप लोकांचा सत्कार करतात आणि नाव पण देतात. भाईसाहेबांनी पण खंत व्यक्त केली, मी पण केली. माझ्या आयुष्यात मला जॉर्ज फर्नांडिस साहेब भेटले. 45 वर्ष झाले माझ्याकडे विमानतळावर कोणी स्वागताला येत नाही, मला कोणी पोचवायला येत नाही, मी कोणाच्या गळ्यात हार घालत नाही, कोणाला आपल्या गळ्यात हार घालू देत नाही, आणि सत्काराला कोणाच्या जात नाही. आज मला आनंद झाला की सत्कार करताना योग्य माणसाचा सत्कार आहे. राजकारणात अनेक वेळा सत्कार करताना याचा सत्कार आपण का करतो अशा आपल्याच मनात शंका म्हणून मी म्हणलं ना. पण आज मला आनंद आहे की आपण योग्य माणसांचा सत्कार केला, आणि माई साहेबांचं देखील नाव याला दिलं हे पण योग्य आहे. कारण आपली एवढी मोठी नोकरी सुटल्यानंतर देखील संवेदनशीलता म्हणून आजही शेतकऱ्यांकरता त्याच्या प्रगतीकरता काम करणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून हा खरोखर अतिशय उत्तम कार्यक्रम झाला. पण गिरीश भाऊ, एक छोटीशी विनंती तुम्हाला मी करीन की टेक्नॉलॉजी बदलली आहे. आपण सत्कार करताना आमची भाषणं कमी ठेवा, पण एक त्यांच्या पूर्ण प्रतिष्ठानची उत्तम फिल्म जर यावेळी दाखवता आली असती तर ते लोकांना कळलं असतं. कारण योग्य ज्ञानाचा अभाव ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि आमच्यासारख्या लोकांना काय वाटते की जे मंत्री वगैरे, कारण सगळेच लोक आम्हाला साहेब साहेब म्हणतात, आम्हाला वाटते आम्ही शहाणे आहोत. त्याच्यामुळे दुसऱ्याचा ऐकायच्या तयारीला नसतो. जोपर्यंत आपण विद्यार्थी म्हणून दुसऱ्याचंही पाहतो आणि शिकतो तेव्हा त्याचं ज्ञान चांगलं असेल, टेक्नॉलॉजी ती स्वीकारली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की आमच्यापेक्षा जास्त याला समजतं. म्हणजे आजचा खऱ्या अर्थाने आनंदाचं हे आहे की आम्ही जे काही करतो तेव्हा आमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हे राजेंद्र पवारांना ज्ञानानेही समजतं, आणि प्रत्यक्ष त्यांनी ग्राउंड रिॲलिटीवर प्रॅक्टिकल देखील ते करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा सत्कार हा आपल्याकरता नक्की प्रेरणा देणारा आहे. मला असं वाटतं की नक्कीच आपण आता ॲग्रोव्हिजनच्या वतीने आम्ही सातत्याने करतोय की आता माती परीक्षण प्रयोगशाळा, मग पाण्याची परीक्षाळा, मग पानाची प्रयोगशाळा. माझ्याकडे खूप जनावरं मेली. ते बीव्हीजीवाले गायकवाड आले, त्यांना गावाला नेलं तुम्ही. माझ्याकडे जनावरच मरत होती, गाई काही केल्या टिकल्या नाही, सगळी डेअरी लंबी झाली. मग त्यांना मी विचारलं असं का होतं, तर म्हणे तुमच्या विहिरीला हार्ड वॉटर आहे, त्याला सॉफ्टनर लावा. म्हणजे पाणी महत्वाचं आहे, पत्ती महत्वाची आहे आणि माती महत्वाची आहे. चालले आपल्या खतात, त्यांना बॅगा उपडून फेकतात. अरे का टाकतो, पोटॅश कमी आहे का कोणतं कमी आहे ते तर पहा, नाही टाका.
म्हणजे आणि कंपन्यावाले आम्हाला सांगत असतात हे फवारणी करा ते फवारणी करा. मी खूप अनुभव घेतलाय. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा कापूस लावायचो. ते विजय जावंदे यांना माहिती आहे. H4 H6 होतं तेव्हा तेव्हा नानाजी वैद्य होते ते म्हणे 1.5 बाय 1.5 वर निमकर लाव. आम्ही निमकर लावला. त्यांचं तंत्रज्ञान कमी जास्त प्लांट लावायचे आणि जास्त कापूस झाला पाहिजे. म्हणजे माधवराव शेंबेकर कृषी विकास केंद्र होतं हे इथलं कॉटन मार्केटचं. मला अजूनही रोगोर घ्या, प्लॅनोफिक्स घ्या, ढगानं घ्या, खूप औषधं मारल्या. ॲस्पी बोलवता पॉवर स्पेअर, मग ते डस्टर आणलं. आणि जेव्हा त्या काळात सांगतोय मी हिशोब केला, मला 1,03,000 रुपयाचा कापूस झाला आणि 97,000 रुपयाचा खर्च झाला. कारण जे करत होते लोक, हा नाचला मोर नाचले म्हणून लांडोर नाचले, तसेच चालू होता. वस्तुनिष्ठ त्याला सायंटिफिक आधाराचा अभ्यास नव्हता. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्या शेतकऱ्याला हे नॉलेज त्याच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये राजेंद्र पवारांच्या कार्याचा उपयोग आम्ही ॲग्रोव्हिजनच्या मार्फत करतोय. आणि आता कमीत कमी मी सांगितलं की 5,000 ऊस उत्पादक शेतकरी AI मध्ये, 1,000 कमीत कमी संत्र्यामध्ये, आणि आता झाले 200-250 झाली आहे. माईसाहेब आम्ही त्याच्यावर काम करतोय. आणि यातून कुठेतरी बदल झाला पाहिजे. तुम्ही एवढाच विचार करा की 1,000 संत्रा बगीचावाल्यांचं एकरी उत्पन्न जर 20 टन झालं तर तुम्ही समजून घ्या का त्यांचं उत्पन्न त्यांना किती रुपये मिळतील. त्यामुळे जसा उद्योग व्यापारात यश मिळतं तसं मिळालं पाहिजे. त्यामुळे मी राजेंद्र पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. योग्य व्यक्तीचा सत्कार डॉक्टर माईंचं नावाने असणारा पुरस्कार दिला. अब्दुल गिरीश भाऊंनाही धन्यवाद देतो. खाली देवेंद्रजी येऊन पोहोचलेत. आज बाबूराव तिडकेला पण एक श्रद्धांजली आहे. आणि नंतर आम्ही दोघं आज पुण्याला मी 50,000 कोटी रुपयाचे 3 पूल बांधतोय, 5 पूल बांधतोय. त्याचा भूमिपूजन आहे 2:30 वाजता. तर मी देवेंद्रजींना जायचं आहे. पण राजेंद्र पवार यांचं भाषण ऐकून मी जाणार आहे. तेव्हा मीच त्यांना डायरेक्ट विनंती करतो की आता तुम्ही तुमच्या सत्काराला उत्तर द्या. तुमचं भाषण झालं की मग मी जाईन. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. नमस्कार. धन्यवाद.